चोराचा उलट्या बॉम्बा. संजय राऊत काल दिनेश जाधव या अपक्षाचा उमेदवाराला घेऊन किरीट सोमय्या, अनिल सोमय्या होत साहेब, उद्धव ठाकरे, राज ठाकरे दोघांनी स्वतःचा उमेदवार उभा केला नाही ही वास्तविकता आहे. तुम्ही म्हणतात शरद पवारला वॉर्ड 107 दिला होता, तर दगा कोणी केला? दगा फटका शरद पवारांनी तुम्हाला केला. मग त्यांना जाऊन सांगा त्या नील सोमय्यावर आरडा ओरड कशाला? राहुल गांधींनी पण नाही केलाय त्यांचा उमेदवार, आणि आम्ही कधीच बोललो नाही बिनविरोध. आम्ही एवढंच म्हटलो, उद्धव ठाकरे उमेदवार नाही, राज ठाकरे उमेदवार नाही, शरद पवार उमेदवार नाही, राहुल गांधी उमेदवार नाही. आता कोणी लोकांनी सांगितलं डर, आपण कुणाला उभं केलं? दिनेश जाधव आणि संजय राऊत सांगतात 5 कोटी 10 कोटीत उमेदवारांना बसवलं, धमक्या दिला. एक नाव संजय राऊतनी एक प्रूफ दाखवावं. आम्ही नील सोमय्याचा इलेक्शन एजंटनी भारतीय जनता पार्टीला दिनेश जाधवला नोटीस दिली आहे. निवडणूक आयोगात आम्ही तक्रार दाखल केली आहे की निवडणूक आयोग जी आचारसंहिता आहे त्याच्या अंतर्गत त्यांना अशा प्रकाराचं स्टेटमेंट करता येत नाही. जे मॉडेल कोड ऑफ कंडक्ट आहे पॅराग्राफ 2, सर्वोच्च न्यायालयाचा निर्देश आणि भारतीय न्याय संहिता त्याचं सेक्शन 175, कुठल्याही उमेदवाराला दुसरा उमेदवारा संबंधात आरोप करता येत नाही, त्यांचा प्रचारावर बदनामी होणार असं वक्तव्य करता येत नाही. काल मी निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोललो आहे, आम्ही नोटीस पण दिलेली आहे. दिनेश जाधव यांनी एक पुरावा द्यावा की नील सोमय्याने दिनेश जाधव किंवा अन्य कुणालाही धमकी दिली. हा दिनेश जाधव कोण आहे? त्याचा हात गँगस्टर आहे, त्याच्यावरच गुन्हा दाखल आहे, म्हणून कोर्टात त्याच्यावर केस चालू आहे. दिनेश जाधव याच्यावर जो FIR दाखल झाला, FIR क्रमांक 201, आणि त्याच्या अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. मला संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंना एवढंच सांगायचं आहे, नाही उभा केला उमेदवार, नाही केला, भीती वाटली, कोणी राहायला तयार नव्हतं, तुम्हाला वाटलं असेल की तुमची इज्जत जाणार, डिपॉझिट जाणार, ठीक आहे, राजनीतीने चलताय. पण अजूनपर्यंत उद्धव ठाकरे यांनी कोविड घोटाळा संबंधात एक शब्दही का उत्तर दिले नाहीये. संजय राऊत साहेब रोज तुम्ही त्याच्यावर आरोप करतात, आम्ही ते पुरावे दिले आहेत ना. कोविडची कमाईचे लाभार्थी, सगळ्यात मोठे लाभार्थी संजय राऊत मित्र परिवार आहे. संजय राऊत मित्र परिवाराच्या खात्यात 50 कोटी रुपये कोविडचे गेलेले आहे. FIR दाखल झालेला आहे. संजय राऊत, त्यांचा पार्टनर सुजित पाटकर असो, त्यांचे भाऊ संदीप राजाराम राऊत असो, संजय राऊत स्वतःचा परिवार असो, त्यांच्या खात्यात हा चेक एवढी रक्कम जमा झालेली आहे. तर कोविडचा कमाईचा हिशोब संजय राऊत आणि उद्धव ठाकरे केव्हा देणार? उद्धव ठाकरे यांनी तर कफन चोरला उमेदवारी दिली. कफन चोर महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल आहे. FIR क्रमांक 462, अग्रीपाडा पोलीस स्टेशन. संजय राऊतचे मित्र परिवार, त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे. युवा सेनेचे पदाधिकारी सूरज चव्हाणवर आहे FIR.
आदित्य ठाकरे यांचे मित्र राहुल गोम, रोमिल छेडा याच्यावर पण कोविडचे गुन्हे दाखल आहेत. या सगळ्यांनी मिळून या एवढा यांनी 800 कोटी रुपयाचा घोटाळा केलाय. जे उद्धव ठाकरेचे मित्र परिवार डायरेक्ट या 800 कोटीचा हिशोब द्या उद्धव ठाकरे साहेब. 2000 कोटीचे घोटाळे झाले आहेत. महापालिकेत महायुती शासन आल्याबरोबर कोविड घोटाळा संबंधात टास्क फोर्स नेमला जाणार आणि या सगळ्या लाभार्थींच्या खात्यातून पैसे परत जनतेच्या तिजोरीत जमा होणार. हिंदी संजय राउत ने कल वार्ड 107 में दिनेश यादव या निर्दलीय उम्मीदवार को समर्थन घोषित किया. संजय राउत रोज उठकर नील तोमैया के ऊपर, किरीट तोमैया पर आरोप करते हैं. भैया आपके उद्धव ठाकरे ने किसी को उम्मीदवार नहीं बनाया, ये तो हकीकत है. राज ठाकरे ने यहां से कोई उम्मीदवार खड़ा नहीं किया, न शरद पवार ने, न राहुल गांधी ने. अब आप किसी निर्दलीय को, दिनेश यादव को समर्थन देते हैं, कोई आपत्ति नहीं. लेकिन संजय राउत साहब, आप आरोप लगाते हो 5 करोड़ 10 करोड़ दिए गए. दिनेश यादव कहता है नील तोमैया ने निर्दलीय उम्मीदवार को धमकी दी. उसके आपको प्रूफ एविडेंसेस देने पड़ेंगे. हमने चुनाव आयोग में शिकायत फाइल की है. जो आचार संहिता कोड ऑफ कंडक्ट के अंतर्गत आप किसी भी उम्मीदवार के ऊपर कोई प्रूफ नहीं है, आरोप कर नहीं सकते हो. दिनेश यादव के संबंध में आचार संहिता भंग की कार्रवाई की नोटिस दी गई है. वास्तव में संजय राउत का उम्मीदवार ही गैंगस्टर है. ये दिनेश यादव के ऊपर, दूसरे के ऊपर असॉल्ट करने के लिए केसेस दर्ज किए गए हैं. मुलुंड कोर्ट में आज भी सुनवाई शुरू है. मैं संजय राउत को पूछना चाहता हूं, अभी तक आपने कोविड की कमाई के 50 करोड़ वापस क्यों नहीं किया? संजय राउत मित्र परिवार के खाते में 50 करोड़ रुपए जमा हुए हैं. उनके मित्र पार्टनर सुजीत पाटकर, उनके स्वयं का परिवार, उनका भाई संजीव राउत. सिर्फ इतना ही नहीं, उद्धव ठाकरे मित्र परिवार के खाते में आदित्य ठाकरे का मित्र सूरज चौहान, आदित्य ठाकरे के मित्र राहुल गोम्स, रोमिल छेड़ा, महापौर किशोरी पेडनेकर, इन सब के खाते में 800 करोड़ के घोटाले के कॉन्ट्रैक्ट दिए गए. पैसे उनके खाते में जमा हुए हैं. 2000 करोड़ का घोटाला हुआ है. उद्धव ठाकरे साहब, पहले कोविड के घोटाले का हिसाब दो. मुंबई महापालिका में भारतीय जनता पार्टी महायुति का शासन आते ही एक टास्क फोर्स नियुक्त किया जाएगा जो कोविड के घोटाले में जितने पैसे रफा दफा किए गए हैं वो वापस महापालिका की तिजोरी में जमा हो, उसके लिए कार्रवाई करेगा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.